बघ आता काय बघितलं आपण, ट्रायंगल वगैरे बघितलं, फोर्स काय होणार त्याच्याबद्दल बघितलं. आता मी म्हंटल आपल्याजवळ काय काढायचं आता, इलिप्स बद्दल चर्चा करायची. कारण की बिचारा जो केप्लर आला तर त्यांनी हे सांगितलं होतं सर्व प्लॅनेट कसे फिरतायत, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतायत. हे तुमचं काय असतं, इलिप्स असतं, बरोबर की नाही. हे काय असतं तुमचा इलिप्स. ह्या इलिप्स मध्ये हे असे दोन ऍक्सिस असतात, बरोबर की नाही. या इलिप्स मध्ये असे दोन ऍक्सिस असतात. याला तुम्ही काय म्हणतात, मेजर ऍक्सिस. मोठा आहे ना, मोठा आहे म्हणून काय म्हणलं तुम्ही, मेजर ऍक्सिस. हा जो छोटा आहे म्हणून त्याला काय म्हणलं तुम्ही, मायनर ऍक्सिस. काय डाऊट आहे, समजलं. मी काय म्हंटल, इथून या एंड पासून, इथं लिहितो, या एंड पासून ते इथपर्यंत सेंटर पर्यंत जे अंतर आहे त्याला मी म्हंटल ए. हे वर्टिकल इथून ते सेंटर पर्यंत जे अंतर आहे त्याला मी म्हंटल बी. याचा फोकस, तुम्ही एक स्टेटमेंट म्हटलं होतं काय, सन सिच्युएटेड वन ऑफ द इज फोकाय असं म्हटलं होतं, बरोबर. हा, मग तिथं इथे फोकस त्याचा इथे एफ आहे. तर इथून ते इथपर्यंत जे अंतर असतं त्याला आपण म्हणतो ए. त्याला काय म्हणतो आपण, ए. फोकस पासून ते एंड पर्यंत जे अंतर आहे त्याला मी म्हटलं R1. फोकस पासून ते एंड पर्यंत जे अंतर आहे त्याला काढलं मी R1. फोकस पासून एंड पासून तर इकडून फोकस पर्यंत जे अंतर आहे त्याला मी म्हटलं R2. ठीक आहे. नंतर मी इथं काय केलं, असे परपेंडिक्युलर लाईन मारली. ठीक आहे, परपेंडिक्युलर लाईन मारली. तर हे परपेंडिक्युलर जी लाईन आहे याला मी म्हटलं R3. R1 R2 सगळ्या गोष्टी कळाल्या. आता एका गोष्टीवर लिहायचं आपल्याला. चला सर्वात पहिला आपण काय करूया, R1 काढूया. काय काढू आपण, R1. चला R1 जर म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे इथून इथपर्यंत किती होणार आहे, ए. सेंटर पासून इथपर्यंत किती अंतर आहे, ए. आणि इथून मला काढायचं फक्त R1. तर R1 मधून एवढी व्हॅल्यू काय करायची आपल्याला, ऍड करायची, सबट्रॅक्ट करायची. R1 जर काढायचं, ऍड करू का सबट्रॅक्ट करू, ए मधून काय करू, ऍड करू का सबट्रॅक्ट करू, सबट्रॅक्ट करावं लागेल ना. ए मायनस ए. म्हणजे काय झालं, ए कॉमन काढला, 1 मायनस. सिमिलर मी तुम्हाला विचारलं R2 काढायचं रे, तर तुम्ही R2 म्हणजे हा आहे ना, हा एवढा काय ए, आणि याच्यामध्ये ए काय करावं लागेल, ऍड करायला. म्हणजे ए प्लस ए काय झाला, ए इंटू ब्रॅकेट काय 1 प्लस ए. राहिला प्रश्न R3 काढायचा. काय काढायचं आपल्याला, R3. हा वाला R3 असतो तुमचा अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर बाय ए. ठीक आहे, बी स्क्वेअर बाय ए. दुसरा फॉर्म्युला हा जो आहे ई म्हणजे असतो इसेंट्रिसिटी. फोकस पर्यंत जो आहे इसेंट्रिसिटी, त्याचा फॉर्म्युला असतो तो असतो तुमचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर अंडर रूट मध्ये, किंवा मी या पद्धतीने लक्ष ठेवलं 1 मायनस बी अपॉन ए चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे काय भेटलं मला, ई भेटला. हे काय भेटलं मला, ई भेटला. दुसरं काय विचारलं तुम्हाला, आता ए काय असेल, काय विचारता तुम्ही, ए म्हणजे माहिती नाही, ए वाला. जेव्हा मी ए काढतोय, ए असतो तुमचा R1 प्लस R2 डिवाइड बाय 2. R1 प्लस R2 डिवाइड बाय काय 2 असतो. बी जो असतो बी वाला, तो असतो अंडर रूट ऑफ R1 इंटू R2. कळालं, हे बेसिक फॉर्म्युले जे मला लागणार आहे. काय डाऊट कोणाला, हे काय झालं माझं इलिप्स. आणि इलिप्स साठी तर तुम्ही तर फॉर्म्युला तर लक्षात ठेवला तर कसा होता, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. आठवलं का, आपण घेतलेलं आहे. हे स्टँडर्ड इक्वेशन. दुसरं बघ, मी काय म्हटलं, आपण हे शिकलेलं आहे 1 प्लस 1 इक्वल टू काय 0. शिकलो असं 1 प्लस 1. मग मी असं म्हटलं त्याला 1 च्या ऐवजी मी फक्त एफ प्लस एफ इज इक्वल टू काय 0. आता परत लिहित बसणार, मी डायरेक्ट 1 प्लस 1 असं लक्ष ठेवलं आपण. 1 प्लस 1 0 कधी असतो, शिकवलं का असं. अवघड आहे रे, अवघड. ते
थिटाची व्हॅल्यू 180 डिग्री असेल तर हा या साईडला एफ आहे आणि हा या साईडला एफ आहे. दोन्ही जर 180 डिग्री असेल तर त्याचा आउटपुट किती बनतो? 0. अवघड आहे, काय बोलायचं याच्यात? बोलण्यासारखं काहीच नाही. 1+1 √2 कधी असतं? सांग मला. आता कधी कधी असा संतापून जातो. IF आहे, IF याचा जो रिझल्टंट असतो तो √2 टाइम्स ऑफ F फक्त. 1+1 1 कधी असतो? 1+1 कधी असतो? जेव्हा थिटाची व्हॅल्यू किती असते? 120 डिग्री असते. F याचा जो रिझल्टंट असतो तो Fच असतो. 120 डिग्री आणि 90 डिग्री. 1+1 √3 कधी असतं? जेव्हा थिटाची व्हॅल्यू 60 असते. जेव्हा थिटाची व्हॅल्यू 60 डिग्री असते. IF आहे आणि थिटा तुमचा 60 डिग्रीचा आहे, तर F √3 टाइम्स ऑफ F असतं. हे म्हणलं माझं या बेसिक गोष्टीत जे लागणार पुढे जाऊन मला कधी काय बनणार आहे. नेक्स्ट डिफरेन्शिएशन मध्ये सुद्धा फक्त मला जास्त काही गरजेचं नाही. d/dx ऑफ x⁻n महत्वाचा आहे. जो काय होतो n पुढे येतो x⁻n-1. ज्याच्यामुळे मी म्हटलं x3 आहे तर त्याचा काउंट जाईल 3x². मी म्हटलं x4 आहे तर काउंट जाईल 4x³. मी म्हटलं x10 आहे तर काय 10x⁹9. दुसरा लागेल d/dx ऑफ 1/x. 1/x जर मी म्हटलं d/dx ऑफ x⁻1. मग काउंट जाईल -1 पुढे आला. -1 पुढे आला तर x⁻2 झाला. म्हणजेच काय म्हणलं माझा -x⁻2. याचा अर्थ काय कळाला? हा जो कालचा जो पॉवर असतो तो काय होतो? पुढे शिफ्ट होतो. जो कालचा जो पॉवर आहे तो पुढे शिफ्ट होतो आणि वरती -1 लागतो. जसं मी म्हटलं आता 1/x काय भेटलं आपल्याला? -x⁻2. 1/x² केला तर काय जाईल? -2 पुढे येईल x⁻3. 1/x⁻3 असेल तर काय जाईल? -3 पुढे येईल x⁻4 तुमचं बनणार आहे. समजलं? हे झालं तुमचं डिफरेन्शिएशन. लागणार आहे पुढे जाऊ इंटिग्रेशन मध्ये पण मला फक्त आज फॉर्म्युला लागणार x⁻n dx. काय होतो? x⁻n+1/n+1. म्हणजे पॉवर काय करायचंय? ऍड करायचे आणि त्याच्यानंतर काय करायचंय? मग जसं की मी म्हटलं इंटिग्रेशन मध्ये काय झालं? x³ काय होऊन जाईल? x⁻4/4. मी म्हटलं x⁻2 तर काय होऊन जाईल? x⁻3/3. मी म्हटलं x⁻6 x⁻7/7. काय डाऊट आहे? समजलं? नेक्स्ट असं असेल 1/x इंटू काय? dx. तर काय म्हणतो याचा? ln of x. काय म्हणतो आपला? ln of x म्हणतो. 1/x काय म्हणतो माझा? ln of x. पण 1/x² चा x² dx चा ln of x² बनत नाही. तर त्याच्याऐवजी काय म्हणतो? इंटिग्रेशन ऑफ x⁻2 dx. बरोबर ना? मग काय होईल? x⁻2 +1/-2 +1 म्हणजे किती? x⁻1/-1 मायनस पुढे आला हा काय होईल? 1/-1 चा अर्थ काय होतो? खाली 1/x. मग इंटिग्रेशन मध्ये काय म्हटलं? x⁻³ x⁻³ काय? क्यूब. तर काय होऊन जाईल? इंटिग्रेशन मध्ये x⁻3 dx म्हणजे किती होऊन जाईल? x⁻2 बनेल आणि खाली पण काय बनेल? -2. याला रिप्रेझेंट करायचं असेल तर -2 ला काय करा? -1/2 आला. बरोबर की नाही? -1/2 पुढे आला आणि हा काय झाला? 1/x. -2 आला. -2 चा काय झाला? खाली सरकला. कळलं? बेसिक